अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आता आज अमावस्या लागते संध्याकाळी 6:30च्या दरम्यान व उद्या दुपारी 2:30 वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे. तर या अमावस्या दरम्यान कोणकोणते उपाय करायला हवेत, कोणकोणत्या सेवा करायला हव्या, त्याच प्रकारे कोणते महासंयोग जुळून आलेले आहेत, काय केल्याने आपल्याला पितृदोषातून, त्याचप्रकारे काल सर्पदोषातून आपल्याला मुक्ती मिळेल व पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी कोणत्या मंत्राचा उच्चार आपल्याला जप करायचा आहे, ते सगळं काही आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा, हिंदू धर्मात अमावस्याला विशेष महत्त्व असून या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक कार्य केले जातात आणि सगळ्यांचा असा गैरसमज आहे की अमावस्या चांगली नाही, अमावस्या खूप वाईट असते व अमावस्या दिवशी कोणतेही कार्य केले जात नाही. बघा, मी सगळ्यांना एवढंच सांगेन की गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की अमावस्या वाईट नाही, कारण अमावस्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेची सेवा केली जाते, लक्ष्मी मातेचं आवाहन केलं जातं व लक्ष्मीकारक सेवा केल्या जातात. कारण या दिवशी लक्ष्मी माता जर आपल्यावरती प्रसन्न झाली तर आपल्या आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडत नाही. त्यामुळे आवर्जून तुम्ही अमावस्या खूपच वाईट आहे, अमावस्या चांगली नाही आहे, हे आपल्या मनातून अगोदर काढून टाका. जोपर्यंत तुमच्या मनातून तुम्ही हे काढून टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला असंच वाटणार की अमावस्या चांगली नाही आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून याच्यावरती विचार करा व अमावस्या चांगलीच आहे व अमावस्या लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी अतिशय उत्तम दिवस आहे, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. या अमावस्याला काय केलेले काही उपाय पितरांच्या आत्म्याला शांती मिळवून देतात. या उपायाने पितृदोषच नाही तर कालसर्पदोषातूनही मुक्ती मिळते. त्यामुळे ही अमावस्या विशेष मानली जाते. तर चला आपण जाणून घेऊया आता अमावस्ये दिवशी कोणकोणते उपाय करायचे, त्याचप्रकारे कोणकोणत्या सेवा करायच्या. बघा, दर्श अमावस्याला पितरांना तर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास करणे देखील अतिशय शुभ मानले गेलेले आहे. अमावस्येला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने अक्षय पुण्य लाभते. यासह अमावस्येत नदीत स्नान करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने मनुष्याची पापे दूर होतात. अमावस्येला सूर्याला अर्घ देणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे आवर्जून अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळी उद्या लवकर उठून अगोदर सूर्यदेवाला आपल्याला अर्घ द्यायचा आहे व नंतर आपली जी काही दिनचर्या आहे ती अगोदर करायची आहे. बघा, सुमारे 8, 8:15च्या दरम्यानच तुम्हाला द्यायचं आहे, कारण बघा जास्त उन्हात जर तुम्ही प्रखर उन्हामध्ये जर तुम्ही जल अर्पण केलं तर त्याचे दोष देखील तुम्हाला लागतात. एकदम कोवळं ऊन असतं त्यावेळेस सूर्याला अर्घ द्यायचा आहे. यासह पिंपळाच्या झाडासह तुळशीच्या रोपाची देखील आज पूजा करायची आहे. असं केल्याने अक्षय पुण्य आपल्याला लाभत असते. पितृ आणि कालसर्पदोष उपाय आता कोणता आहे तो बघा. पितृदोष व कालसर्पदोष व शनिदोष यातून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पाण्यात साखर घ्या, थोडासा गूळ मिक्स करा व पिंपळाच्या झाडाला हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याचप्रकारे झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. हा उपाय केल्यामुळे बघा, हा उपाय अतिशय प्रभावी आहे व हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील जे काही दोष आहे, कालसर्पदोष असो, पितृदोष असो, शनिदोष असो, अशा प्रकारचे सगळे दोषातून आपल्याला मुक्ती मिळते. त्याचप्रकारे कोणते महासंयोग आहेत व कोणता मंत्राचा जप करायचा आहे ते आता आपण पाहूया. यावर्षी मौनी अमावस्या शुक्रवारी 9 फेब्रुवारी रोजी आहे. तो जसं तुम्हाला मी सांगितलं, मौनी अमावस्याला सर्वार्थ सिद्धी योग. बघा, कोणकोणते महासंयोग घडून येत आहेत. सगळ्यात अगोदर मौनी अमावस्याला सर्वार्थ सिद्धी योग, बुद्धातिथी योग व महोदय योग अशा मिलनाने एक मोठा योगयोग घडत आहे. यामुळे मौनी अमावस्याचा दिवस आणखीनच खास बनला आहे. मौनी अमावस्याला हा महासंयोग पितरांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ आहे. मौनी अमावस्याला पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी स्नान, दान, जप, तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादींचा विशेष लाभ होतो. त्यामुळे आवर्जून आपल्याला ही अमावस्या चुकवायची नाही. पितरांना खुश करण्यासाठी, पितरांना तर्पण दान करण्यासाठी अतिशय शुभ असा दिवस हा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बघा, चतुर्दशी तिथी, श्रवण नक्षत्र, व्यातिपात योग आणि शकुनीकरण या अमावस्या तिथीच्या संयोगाने महोदय योग तयार होत आहे. जसे यामुळे मौनी अमावस्याला महोदय योग तयार होत असून मौनी अमावस्याला महोदय योग सकाळी 8:04 सुरू होतोय ते संध्याकाळी 7:06 आहे. महोदय योगात स्नान, दान, तीर्थयात्रा, पितरांची आराधना करणे अधिकच फायदेशीर आपल्यासाठी ठरते. पूर्वजांना तृप्त करण्यासाठी तो सर्वोत्तम बुधातिथ्य योग अतिशय पवित्र आहे. बघा, मौनी अमावस्याच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण, पिंडदान, दान, श्राद्ध इत्यादी करतात. मौनी अमावस्याला पितरांच्या शांतीसाठी सर्वोत्तम बुधातिथ्य योग ही तयार होत आहे. या योगात पितरांची पूजा करणे आणि ग्रहांना प्रसन्न करणे अतिशय शुभ मानले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य दुर्बल आहे आणि अशक्तपणामुळे अशुभ प्रभाव देत आहे त्यांनाही मौनी अमावस्याला बुधातिथ्य योगात ग्रह शांती मिळू शकते.
त्याचप्रकारे बघा मौनी अमावस्याला सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा तयार होत आहे। त्या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे, जो साधना सिद्धीसाठी उत्तम योग आहे। सर्व कार्यसिद्धीसाठी सर्वार्थ सिद्धी योग शुभ मानला जातो। कृष्ण पक्षातील अमावस्येला हा योग तयार होत असला तरी त्यात कोणताही नवीन शुभ कार्य करू नयेत। या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगात पूजा, विधी, ध्यान इत्यादी करता येते। सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7:05 सुरू होतो ते रात्री 11:29 आहे। त्याचप्रकारे या दिवशी धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत ते आता आपण पाहूया। अमावस्ये दिवशी धनप्राप्तीसाठी रात्री लक्ष्मीची पूजा करण्याची पारंपरिक परंपरा आहे। त्यामुळे या अमावस्येच्या मध्यरात्री तुम्हाला श्री सुक्तम त्याचप्रकारे कनकधारा स्तोत्राचे पठण करून तुम्ही लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळवू शकता। त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी मध्यरात्री जमल्यास तुम्हाला रात्रीच्या 12च्या सुमारास तुम्हाला धनप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला धनप्राप्तीसाठी देखील कोणते उपयोग आहेत, कोणती माहिती आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे। आता मी तुम्हाला सांगते पितृदोष त्याचप्रकारे कालसर्पदोष यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण कोणत्या मंत्रांचा उच्चार करू शकतो। बघा या अमावस्येला कोणकोणत्या मंत्राचा उच्चार करू शकतो। बघा एक म्हणजे ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः। 2 ओम कुलदैवे नमः। 3 ओम नागदैवताय नमः। 4 ओम पितृदेवताय नमः। 5 ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणे धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात। पितरांसाठी हा खास मंत्र आहे। ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणे धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात किंवा ओम पितृदेवताय नमः। या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही मंत्र जपू शकता। हे सगळे 5 मंत्र दिले आहेत। या 5 मंत्रापैकी तुम्ही सगळ्या मंत्रांचा 16 वेळा तुम्ही जप करायचा आहे। त्याचप्रकारे बघा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी खास 3 मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे। त्यापैकी कोणतेही तुम्ही मंत्राचा उच्चार करू शकता, जप करू शकता। पहिला मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। दुसरा मंत्र आहे ओम श्री सर्व पितृदेवताभ्यो नमो नमः, ओम श्री सर्व पितृ देवताभ्यो नमो नमः। व तिसरा मंत्र आहे ओम प्रथम पितृ नारायणाय नमः, ओम प्रथम पितृ नारायणाय नमः। असे हे काही मंत्र आहेत। या मंत्रांचा उच्चार केल्यामुळे आपल्याला पितृदोषातून त्याच प्रकारे कालसर्पदोषातून आपल्याला मुक्ती मिळू शकते व आपल्याला जे आपण कुलदेवताला कुलदैवी नमः किंवा कुलदैवताय नमः आपल्या कुलदेवीला देखील कधी विसरायचं नाही आहे। त्याचप्रकारे आपले जे गुरु आहेत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील या षडाक्षरी मंत्राचा देखील तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे। कारण सुख असो दुःख असो आपल्या गुरूंना आपण कधीच विसरायचं नाही आहे। या सेवांसोबतच आपल्या महाराजांची देखील सेवा करायची आहे व सर्वांनी हा दिवस अजिबात चुकवू नका। प्रत्येकाने ही सेवा करा व प्रत्येकाने याचं पुण्य लाभून घ्या व कशाप्रकारे आपली पूजाला सुरुवात करायची आहे, कशाप्रकारे आपल्या घरामध्ये आपल्याला तयारी करायची आहे या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे, तो सुद्धा आवर्जून पहा। झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।